नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी गवई सर आपल्या या अभ्यास करा यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि आजचा जो आपला लेक्चर असणार आहे हा संपूर्ण फेब्रुवारी महिन्यातला चालू घडामोडीचा काय तर आपण वन लाइनर 300 प्रश्नांचा सराव करणार आहोत. ते सुद्धा सुपरफास्ट करणार आहोत. ठीक आहे. चालू घडामोडीच्या फेब्रुवारी महिन्यातील 300 प्रश्नाचा सराव आपण करणार आहोत. आणि हे सर्व प्रश्न शिपाई ते कलेक्टरपर्यंत उपयुक्त असतील. तर आपल्या चॅनलवरती जे विद्यार्थी नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हे दिसते साईडला जी दिलेली बेल आयकनची घंटी आहे त्याला प्रेस करा. प्रेस करून ऑल करा म्हणजे आपल्या सर्व व्हिडिओचे काय तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. आपल्याला फेब्रुवारी महिन्यातील सर्व चालू घडामोडीचा चांगला सराव करायचा आहे आणि हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपण साप्ताहिक घडामोडी म्हणजेच वीकली करंट अफेअर्ससुद्धा आपण घेऊन आलो आहे. ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघत चला. तर हा आजचा महिन्याचा व्हिडिओ आहे. फेब्रुवारी महिन्यातील सर्व घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत. ते सुद्धा सुपरफास्टमध्ये. तर बघा पहिला प्रश्न आहे. भारत आणि जपान देशामधील या वर्षीचा धर्मागर्डियन हा युद्ध सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर राजस्थान राज्यात काय तर आयोजित करण्यात आला आहे. भारत आणि जपान देशामधील या वर्षीचा धर्मागर्डियन हा युद्ध सराव राजस्थान या राज्यात काय तर आयोजित करण्यात आला आहे. पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. देशातील सर्वात जास्त लांबीचा केबल आधारित पूल कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? तर कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? तर गुजरात या राज्यात काय तर बांधण्यात आला आहे. देशातील सर्वात जास्त लांबीचा केबल आधारित पूल कोणत्या राज्यात? तर गुजरात राज्यात बांधण्यात आला आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर कोणत्या देशात करण्यात आले? तर आयोजन श्रीलंका या देशात काय तर आयोजन करण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे. तर पर्याय सी काय तर आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र हो, अतिशय मोफत प्रश्न असतील. प्रश्नांचा सराव असेल आपल्या चॅनलवरती आणि असेच आपण प्रश्नांचा मोफत सराव आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. पोलीस भरतीचे सुद्धा प्रश्न आपण घेऊन आलो आहे. 10,000 प्रश्नांचं टार्गेट आहे. तर ते सुद्धा जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलवर पोलीस भरतीचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. तर भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोणाद्वारे सुरू करण्यात आली आहे? तर कोणाद्वारे सुरू करण्यात आली आहे? तर IIT गुवाहाटी याद्वारे काय तर सुरू करण्यात आली आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार राज्यात किती नवीन राजकीय पक्षांची नोंद झाली आहे? तर किती झाली? तर 45 नवीन राजकीय पक्षाची काय तर नोंद झाली आहे. पर्याय बी काय तर आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरू आहे? तर कोणत्या देशात सुरू आहे? तर थायलंड या देशात सुरू आहे. जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा. पर्याय सी आपलं योग्य उत्तर आहे. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे? तर कोणाला मिळाला आहे? तर अनिल कपूर यांना हा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. पर्याय बी काय तर आपलं योग्य उत्तर आहे. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे? तर कोणाला गौरविण्यात आले आहे? तर नयनतारा. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये नयनतारा या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीला काय तर तिला पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील राजकोट येथून एकाच दिवशी किती AIMS चे उद्घाटन करण्यात येणार आहे? तर किती? तर 5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील राजकोट येथून एकाच दिवशी 5 AIMS चे उद्घाटन करण्यात येणार आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
तर फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर लक्ष्मीकांत देशमुख यांनी हे पुस्तक लिहिले आहे आणि पर्याय एक आहे तर आपलं योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्य सरकारने मुस्लिम विवाह व घटस्फोट कायदा 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? तर कोणत्या राज्य सरकारने तर आसाम या राज्य सरकारने काय तर मुस्लिम विवाह व घटस्फोट कायदा 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्याय बी काय तर आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा आणि आपलं टेलिग्रामचे चॅनलसुद्धा आहे. त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. IPC कायद्याची जागा घेणाऱ्या नवीन 3 फौजदारी कायद्याची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येणार आहे? तर कधीपासून करण्यात येणार आहे तर 1 मे 2024 सॉरी 1 मे नाही 1 जुलै 2024 पासून काय तर करण्यात येणार आहे. IPC कायद्याची जागा घेणाऱ्या नवीन 3 फौजदारी कायद्याची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून काय तर पासून करण्यात येणार आहे. पर्याय सी आपलं योग्य उत्तर आहे. केंद्रीय दक्षता आयुक्त पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली तर AS राजीव यांची नियुक्ती करण्यात आली. पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क दिन कधी साजरा करण्यात येतो? तर केंद्रीय उत्पादन शुल्क दिन हा 24 फेब्रुवारी या दिवशी काय तर साजरा करण्यात येतो. पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. तर कुठे करण्यात येणार आहे तर विशाखापट्टणम येथे काय तर हे स्थापन करण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र. पर्याय सी आपलं योग्य उत्तर आहे. भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यात कोणता लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे? तर कोणता सराव करण्यात आला आहे तर दोस्ती 16. भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यात दोस्ती 16 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. मालदीव येथे आयोजित करण्यात आलेल्या दोस्ती 16 या लष्करी सरावात कोणता देश सहभागी नाही? तर कोणता देश सहभागी नाही तर सिंगापूर हा देश काय तर सहभागी नाही. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. MTEX 24 हे सागरी तंत्रज्ञान प्रदर्शन कुठे भरविण्यात आले आहे? तर कुठे भरविण्यात आले आहे तर विशाखापट्टणम येथे काय तर भरविण्यात आले आहे. पर्याय डी आपलं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रात कोणत्या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा 80 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना घरातून मतदान करण्याचा अधिकार दिला होता? तर कोणाला दिला होता तर कसबा पेठ. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या कंपनीने टायफॉइड या रोगावरील लस तयार केली आहे? तर कोणत्या कंपनीने तर भारत बायोटेक या कंपनीने काय तर टायफॉइड या रोगावरील लस तयार केली आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. WTO सदस्य देशाच्या व्यापार मंत्र्याची बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर कुठे आयोजित करण्यात आली आहे तर अबुधाबी येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला किती वर्ष पूर्ण झाले? तर किती वर्ष पूर्ण झाले तर 2 वर्ष पूर्ण झाले युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारताच्या चंद्रयान 3 नंतर पृथ्वीच्या उपग्रहावर उतरलेल्या ओडिसीएस हे कितवे यान आहे? तर कितवे यान आहे तर हे दुसरे यान आहे. पर्याय सी याचं काय तर योग्य उत्तर आहे. ओडिसीएस हे किती वर्षानंतर अमेरिकेचे चंद्रावर उतरणारे पहिले यान आहे? तर कितवे आहे तर 50 वर्षानंतर अमेरिकेचे चंद्रावर उतरणारे पहिले यान आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण वाराणसी येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. पुणे येथे देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले MSME डिफेन्स एक्स्पो 2024
कोणत्या कालावधीत भरविण्यात येत आहे? तर कोणत्या कालावधीत तर 24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत काय तर ते भरविण्यात येत आहे. 24 ते 26 फेब्रुवारी पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. जगात सर्वाधिक जंगलाचे प्रमाण कोणत्या देशात आहे? तर कोणत्या देशात आहे तर रशिया या देशात काय तर सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण आहे रशिया या देशामध्ये. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. जो रूट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19,000 धावा पूर्ण करणारा कोणत्या देशाचा पहिला फलंदाज ठरला आहे? तर कोणत्या देशाचा तर इंग्लंड या देशाचा काय तर तो पहिला फलंदाज ठरला आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे? तर पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे तर आर अश्विन हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 100 बळी घेणारा. तर पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्र सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या महिला सुरक्षा योजनेचा कालावधी कोणत्या वर्षापर्यंत वाढवला आहे? तर कोणत्या वर्षापर्यंत वाढवला आहे तर 2025 ते 26 पर्यंत काय तर हा कालावधी वाढवला आहे. पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन झाले. त्यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविले नाही? तर कोणते पद भूषविले नाही तर त्यांनी राज्यपाल हे पद काय तर भूषविले नाही. पर्याय याचं योग्य उत्तर आहे. नवी दिल्ली येथे होत असलेल्या रायसिना डायलॉग 2024 कार्यक्रमाची कितवी आवृत्ती आहे? तर कितवी आवृत्ती आहे तर 9वी आवृत्ती आहे. नवी दिल्ली येथे होत असलेल्या रायसिना डायलॉग 2024 या कार्यक्रमाची कितवी आवृत्ती आहे तर 9वी आवृत्ती आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान रायसिना डायलॉग 2024 हा कार्यक्रम कुठे पार पडत आहे? तर कुठे पार पडत आहे तर नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम पार पडत आहे आणि पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच कोणत्या क्षेत्रात 100% FDIला मंजुरी दिली आहे? तर कुठल्या क्षेत्रात तर अवकाश या क्षेत्रात काय तर 100% FDIला मंजुरी दिली आहे. पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यातील जुन्नर येथील जागतिक पातळीवर असलेल्या रेडिओ दुर्बिणीने पृथ्वीपासून किती कोटी प्रकाश वर्ष दूर अंतर असलेल्या एबेल 521 या आकाशगंगा समूहाचा वेध घेतला आहे? तर किती घेतला आहे तर 200. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. ब्राझीलमध्ये होत असलेल्या G20 देशाच्या परराष्ट्र मंत्र्याच्या बैठकीला भारतातर्फे कोण उपस्थित आहे? तर कोण उपस्थित आहे तर भारतातर्फे व्ही मुरलीधरन हे काय तर उपस्थित आहे. पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना आहार देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने क्षीराभाग्य योजना सुरू केली आहे? तर कोणत्या तर कर्नाटक या राज्य सरकारने काय तर क्षीराभाग्य योजना ही काय तर सुरू केली आहे. पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला कोणते चिन्ह बहाल करण्यात आले आहे? तर कोणते चिन्ह बहाल करण्यात आले आहे तर तुतारी हे चिन्ह काय तर बहाल करण्यात आले आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर कोणाला करण्यात आला आहे तर शाहरुख खान. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये शाहरुख खान याला काय तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाला फिल्म ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर कोणत्या चित्रपटाला तर सालार या चित्रपटाला काय तर फिल्म ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. शांती प्रयास 4 हा सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे तर नेपाळ या देशात काय तर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
आहे. पर्याय सी काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर कोणाला तर डॉक्टर मनमोहन सिंग यांना काय तर या भारतीय व्यक्तीला फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर या पुरस्काराने काय तर सन्मानित करण्यात आले आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांना. आणि पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतात एकूण किती अमृत भारत रेल्वे स्थानके साकारण्यात येणार आहेत? तर किती तर 550 अमृत भारत रेल्वे स्थानके काय तर साकारण्यात येणार आहे. पर्याय सी याचं योग्य उत्तर आहे. सामान्य जनतेचा नोबेल मॅनहा कैलास सत्यार्थी या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? तर कोणी केले आहे तर हेमलता नेसरी यांनी या पुस्तकाचे काय तर लेखन केले आहे. पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. भारताच्या पहिल्या गगनयान या मानव मोहिमेसाठी इस्रोने कोणत्या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर कोणत्या तर CE-20. भारतात पहिल्या गगनयान या मानव मोहिमेसाठी इस्रोने CE-20 क्रायोजेनिक इंजिनाची काय तर यशस्वी चाचणी घेतली आहे. पर्याय एक काय तर याचं योग्य उत्तर आहे. फली नरिमन यांचे निधन झाले ते कोण होते? तर कोण होते ते? तर घटनातज्ञ आणि वकील होते फली नरिमन. पर्याय सी याचं काय तर योग्य उत्तर आहे. प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन झाले. त्यांच्या रेडिओवरील लोकप्रिय कार्यक्रमाचे नाव काय होते? तर काय होते तर गीतमाला हे त्यांच्या लोकप्रिय कार्यक्रमाचे नाव होते. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. माजी भारतीय खेळाडू लालचंद राजपूत यांची कोणत्या देशाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे? तर कोणत्या तर UAE या देशाच्या काय तर पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. खजुराहो नृत्य महोत्सव 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर मध्य प्रदेश या राज्यात काय तर आयोजित करण्यात आला आहे. खजुराहो नृत्य महोत्सव 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान. पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर किती पदके जिंकली आहेत? तर 4 पदके जिंकली आहेत भारतीय संघाने. तर पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत? तर कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत? तर चीन या देशाने काय तर सर्वाधिक पदके जिंकली आहेत. पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र सरकारने कोणत्या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे? तर कोणत्या शस्त्राला? तर दांडपट्टा या शस्त्राला काय तर राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. ओडिशा राज्यात देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते काय तर करण्यात आले आहे. ओडिशा राज्यात देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन कुणी? तर धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तर पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. कोणत्या देशाचे माजी फुटबॉलपटू आंद्रेयास ब्रेमा यांचे निधन झाले आहे? तर कोणत्या देशाचे होते? तर ते जर्मनी या देशाचे माजी फुटबॉलपटू आंद्रेयास ब्रेमा यांचे काय तर निधन झाले आहे. आणि ते कोणत्या देशाचे होते? तर जर्मनी या देशाचे होते. आणि पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. देशातील सर्वात मोठ्या T-50 या जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे बोगद्याची लांबी किती किलोमीटर आहे? तर किती किलोमीटर आहे? तर 12.77 किलोमीटर इतकी लांबी आहे. कोणती तर देशातील सर्वात मोठ्या T-50 या जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे बोगद्याची, लक्षात असू द्या, रेल्वे बोगद्याची लांबी आहे किती? तर 12.77. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. 2023 मध्ये भारत सर्वात शक्तिशाली पासपोर्ट देशाच्या यादीत कितव्या क्रमांकावर होता? तर कितव्या क्रमांकावर होता? तर 84व्या क्रमांकावर होता भारत. पर्याय सी याचं योग्य उत्तर आहे. जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे?
तर कितव्या स्थानावर आहे तर 85व्या स्थानावर आहे भारत. पर्याय ए याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील पहिल्या अष्टकोनातील जैन मंदिर कुठे उभारण्यात येत आहे? तर कुठे उभारण्यात येत आहे तर जामनेर येथे उभारण्यात येत आहे. पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. मूल दत्तक घेणे हा मूलभूत अधिकार नाही असे कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटले आहे? तर कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटले आहे तर दिल्ली या उच्च न्यायालयाने काय तर म्हटले आहे. पर्याय ए याचं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा 21 फेब्रुवारी या दिवशी काय तर साजरा करण्यात येतो. विद्यार्थी मित्र हो, आपली या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मित्र-मैत्रिणीपर्यंत सुद्धा या प्रश्नांचा काय तर चांगला सराव व्हावा. तर कंजूसी करू नका. तर तुमच्या मित्र-मैत्रिणीपर्यंत सुद्धा हा व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती आपण असेच मोफत प्रश्नांचा सराव आपण घेऊन येत असतो आणि अतिशय महत्त्वाचा तुमचा काय तर इथं सराव होऊन जाईल याची खात्री मला आहे. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब केल्यानंतर साईडला जी दिलेली बेल आयकॉनची घंटी असते त्याला प्रेस करा आणि ते ऑल करून काय तर ऑल जर केलं तुम्ही तर आपल्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला काय तर लगेच मिळणार आहे. आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या आणि जास्तीत जास्त लाईक वाढवा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करत चला. तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो, तुम्ही माझ्यासाठी एवढं नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा अगोदर. पाकिस्तान देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची निवड होणार आहे? तर पाकिस्तान देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची निवड होणार आहे? तर आसिफ झरदारी यांची काय तर निवड होणार आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. शहाबाज शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड होणार आहे? तर कोणत्या देशाच्या? तर पाकिस्तान या देशाच्या पंतप्रधानपदी काय तर निवड होणार आहे. पर्याय बी याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्यात पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर कोणत्या राज्यात पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर जम्मू आणि काश्मीर. पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. IPL मधील सर्वात महान कर्णधार म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर कोणाची निवड झाली आहे? तर महेंद्रसिंग धोनी यांची निवड झाली आहे. पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील आझादनगर पोलीस ठाण्याची बलस्नेही पोलीस ठाणे म्हणून निवड झाली आहे? तर कोणत्या? तर धुळे. महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील आझादनगर पोलीस ठाण्याची बलस्नेही पोलीस ठाणे म्हणून काय तर निवड झाली आहे. पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने वनमित्र योजना जाहीर केली आहे? तर कोणत्या राज्याने? तर हरियाणा या राज्याने काय तर वनमित्र योजना जाहीर केली आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्याच्या सरकारने स्वयं योजना सुरू केली आहे? तर कोणत्या राज्याच्या सरकारने? तर ओडिशा या राज्याच्या सरकारने काय तर स्वयं योजना सुरू केली आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. न्यायमूर्ती NV अंजारिया यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? तर कोणत्या राज्याच्या? तर कर्नाटक या राज्याच्या तर काय तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. नाट्य संपदा प्रतिष्ठानचा यंदाचा किशोरी अमोणकर संगीतकार पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर कोणाला जाहीर झाला आहे? तर पंडित नाना मुळे यांना काय तर जाहीर झाला आहे. पंडित नाना मुळे. पर्याय एक काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदाचा पदभार कोणी स्वीकारला आहे? तर कोणी स्वीकारला आहे? तर उपेंद्र द्विवेदी यांनी काय तर हा पदभार स्वीकारला आहे. पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर दक्षिण कोरिया येथे काय तर आयोजित करण्यात आली आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा कोणत्या देशात होत आहे?
तर कोणत्या देशात होत आहे? तर भारत या देशात होत आहे मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा. पर्याय बी याचं काय आहे तर योग्य उत्तर आहे. भारताची धावपटू या राजीने आशियाई इंडोर ॲथलेटिक्स स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकले आहे. पर्याय ए याचं योग्य उत्तर आहे. जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारे झारखंड हे कितवे राज्य ठरले आहे? तर कितवे राज्य ठरले आहे? तर हे तिसरे राज्य ठरले आहे आणि पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. प्रबोवो स्बिआंतो यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? तर कोणत्या राज्याच्या? तर इंडोनेशिया या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी काय तर निवड झाली आहे. पर्याय डी काय तर याची योग्य उत्तर आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला संसद महारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर कोणाला? तर सुप्रिया सुळे यांना काय तर हा संसद महारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे सुप्रिया सुळे यांना. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे कोणाच्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे? तर कोणाच्या समाधीला? तर महाराणी येसूबाई यांच्या समाधीला काय तर स्मारक दर्जा देण्यात आला आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. आशियाई बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाच्या संघाने सुवर्ण पदक जिंकले आहे? तर कोणत्या देशाच्या? तर भारत या देशाच्या संघाने काय तर सुवर्ण पदक जिंकले आहे आणि पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय क्रिकेट संघाने कसोटी सामन्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध मिळवला आहे? तर कोणत्या देशाच्या? तर इंग्लंड. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यात कुठे लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे? तर कुठे? तर पारनेर येथे काय तर लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे पारनेर येथे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्यातील पोखरण येथे आशियाई हवाई दलाचा वायुशक्ती 2024 हा युद्ध सराव सुरू आहे? तर कुठे सुरू आहे? तर राजस्थान येथे. राजस्थान या राज्यातील पोखरण येथे भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 हा युद्ध सराव सुरू आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. इस्रोने कोणत्या राज्यातील श्रीहरिकोटा येथून इन्सॅट 3DS या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर कोणत्या राज्यातील? तर आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून इन्सॅट 3DS या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ किती भाषेसाठी दिला जातो? तर किती भाषेसाठी दिला जातो? तर 23 भाषेसाठी दिला जातो. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वाधिक 619 विकेट घेण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर कोणाच्या नावावर आहे? तर अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या संस्थेद्वारे यंग सायंटिस्ट प्रोग्राम युविका 2024चे आयोजन करण्यात येत आहे? तर कोणत्या संस्थेद्वारे? तर इस्रो या संस्थेद्वारे काय तर सायंटिस्ट प्रोग्राम युविका 2024चे आयोजन करण्यात येणार आहे. पर्याय बी काय तर आपलं योग्य उत्तर आहे. कोणत्या केंद्रीय मंत्रालयातर्फे ई जागृती हे पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे? तर कोणत्या? तर ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा या केंद्रीय मंत्रालयातर्फे काय तर ई जागृती हे पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. विशाखापट्टणम येथे 19 ते 27 फेब्रुवारी दरम्यान मिलन नौदल सरावाची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे? तर कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे? तर 12वी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. 16वी जागतिक सामाजिक मंच 2024ची बैठक कुठे होत आहे? तर कुठे होत आहे? तर काठमांडू येथे होत आहे. 16वी जागतिक सामाजिक मंच 2024ची बैठक काठमांडू येथे होणार आहे आणि पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे.
कोणत्या राज्याच्या विधानसभेत जातीनिहाय सर्वेक्षण विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर कोणत्या राज्याच्या? तर तेलंगणा या राज्याच्या विधानसभेत जातीनिहाय सर्वेक्षण विधेयक मंजूर करण्यात आले आहे. पर्याय ए याचं योग्य उत्तर आहे. 23 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत कोणत्या ठिकाणी वुमेन IPL क्रिकेट स्पर्धा 2024 होणार आहे? तर कोणत्या ठिकाणी? तर दिल्ली आणि बंगळुरू येथे काय तर आयोजित होणार आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. अट्टकल पोंगल हा कोणत्या राज्यात साजरा होणारा मोठा उत्सव आहे? तर कोणत्या राज्यात? तर केरळ. अट्टकल पोंगल हा केरळ राज्यात साजरा होणारा मोठा उत्सव आहे. अट्टकल पोंगल. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळीचा टप्पा पूर्ण करणारा आर अश्विन हा कितवा भारतीय गोलंदाज ठरला आहे? तर कितवा ठरला आहे? तर दुसरा. कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळीचा टप्पा पूर्ण करणारा आर अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. व्ही श्रीपती ही कोणत्या राज्यातील पहिली महिला आदिवासी दिवाणी न्यायाधीश बनली आहे? तर कोणत्या राज्यातील आहे? तर ती तामिळनाडू या राज्यातील पहिली महिला आदिवासी दिवाणी न्यायाधीश बनली आहे. व्ही श्रीपती ही. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची काय तर निवड झाली आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? तर कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? तर राजस्थान या राज्यात काय तर उभारण्यात आला आहे नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्याने काझी नेमू या फळाला राज्यफळ म्हणून घोषित केले आहे? तर कोणत्या राज्याने? तर आसाम या राज्याने काय तर काझी नेमू या फळाला काय तर राज्यफळ म्हणून घोषित केले आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या देशाचा फुटबॉल संघ फिफा क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे? तर कोणत्या देशाचा? तर अर्जेंटिना या देशाचा फुटबॉल संघ काय तर फिफा क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे अर्जेंटिना. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. तिसरे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य आणि संस्कृती संमेलन कुठे होणार आहे? तर कुठे होणार आहे? तर नागपूर येथे होणार आहे. तिसरे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य आणि संस्कृती संमेलन हे नागपूर येथे होणार आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे? तर कोणत्या शहरातील? तर लंडन या शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. देशातील कोणत्या राज्यात आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमाने जागतिक विक्रम केला आहे? तर देशातील कोणत्या राज्यात? तर राजस्थान या राज्यात काय तर आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमाने जागतिक विक्रम केला आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतातील पहिली हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन सेवा कोणत्या राज्यातून सुरू करण्यात येणार आहे? तर कोणत्या राज्यातून सुरू करण्यात येणार आहे? तर उत्तराखंड या राज्यातून काय तर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये सध्या कोण प्रथम स्थानावर आहे? तर कोण आहे? तर वीरेंद्र सेहवाग हा काय तर सध्या प्रथम स्थानावर आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये किती षटकारासह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे? तर किती षटकारासह? तर 80 षटकारासह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. पर्याय सी याचं योग्य उत्तर आहे.
केंद्र सरकारची केंद्रीय रोखे योजना घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या किती सदस्यांच्या घटनापीठाने दिला आहे? तर किती? तर 5. केंद्र सरकारच्या केंद्रीय रोखे योजना घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यांच्या घटनापीठाने काय तर दिला आहे. पर्याय सी याचं योग्य उत्तर आहे. जागतिक कोणत्या 2 देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आली आहे? तर कोणत्या देशाच्या? तर जपान आणि इंग्लंड या देशात काय तर या 2 देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय तर मंदी आली आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. जागतिक जल पुरस्कार 2023-24 अंतर्गत कोणत्या शहराला जल योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर कोणत्या? तर नोएडा. जागतिक जल पुरस्कार 2023-24 अंतर्गत नोएडा या शहराला जल योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. जागतिक पहिली हवाई टॅक्सी सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात येणार आहे? तर कोणत्या शहरात सुरू करण्यात येणार आहे? तर दुबई या शहरात काय तर सुरू करण्यात येणार आहे. पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर मलेशिया येथे आयोजित करण्यात आली आहे. आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या निधीत 10 लाख रुपयावरून किती रुपये वाढ करण्यात आली आहे? तर किती रुपये वाढ करण्यात आली आहे? तर 10 लाख रुपयावरून 15 लाख रुपये वाढ करण्यात आली आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. देहरादून येथे भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. UAE मध्ये आयोजित जागतिक सरकार शिखर परिषदेत विशेष आमंत्रित कोणता देश आहे? तर कोणता देश आहे? तर भारत हा देश काय तर विशेष आमंत्रित भारत हा देश आहे. पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाद्वारे जुन्नर येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे? तर पर्यटन. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे जुन्नर येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी कुठे सुरू करण्यात येणार आहे? तर कुठे सुरू करण्यात येणार आहे? तर ठाणे येथे सुरू करण्यात येणार आहे देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले आहे? तर कोणत्या? तर अबुधाबी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबी या ठिकाणी काय तर उभारण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले आहे. पर्याय सी याचं योग्य उत्तर आहे. जालना जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक घरांना नळ जोडणी झाली आहे. जालन्यातील किती टक्के घरांना नळ जोडणी झाली आहे? तर किती टक्के घरांना झाली आहे? तर 99.88% घरांना काय तर नळ जोडणी झाली आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या वर्षापर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे पाणी पुरवठा व्हावा म्हणून जलजीवन अभियान योजना राबवली जात आहे? तर कोणत्या वर्षापर्यंत? तर 2024 वर्षापर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे पाणी पुरवठा व्हावा म्हणून जलजीवन अभियान योजना राबवली जात आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांची या वर्षी कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे? तर कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे? तर 200वी. स्वामी दयानंद सरस्वती यांची यावर्षी 200वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारताच्या उंच उडी
पटू तेजस्विन शंकरने बेल्जियम जागतिक ॲथलेटिक्स इनडोअर स्पर्धेत किती मीटर उंच उडी मारत पहिला क्रमांक पटकावला आहे? तर किती उंच? तर 2.23 मीटर उंच उडी मारत पहिला क्रमांक पटकावला आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. तेजस्विन शंकर यांनी 2.23 मीटर उंच उडी मारत पहिला क्रमांक पटकावला आहे. पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जादूटोणा विरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे? तर कोणत्या? तर आसाम या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने काय तर जादूटोणा विरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या देशाच्या संघाने ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जिंकली आहे? तर कोणत्या? तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या संघाने काय तर ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जिंकली आहे. पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कुठे साकारण्यात येणार आहे? तर कुठे साकारण्यात येणार आहे? तर पुणे येथे साकारण्यात येणार आहे देशातील पहिले ऑलिम्पिक भवन. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने पालकांचे वार्षिक उत्पन्न किती लाख असणाऱ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे? तर किती लाख? तर 8 लाख असणाऱ्या मुलींना काय तर वार्षिक उत्पन्न 8 लाख असणाऱ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पथुम निसंका हा कितवा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे? तर कितवा ठरला आहे? तर 10वा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे पथुम निसंका हा. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय आदिवासी महोत्सव 2024चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काय तर करण्यात आले आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. श्रीलंका देशात आयोजित एशियन यूथ गेम्स 2024 मध्ये अंकिता भोरडे यांनी कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे? तर कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे? तर योगा या स्पर्धेत काय तर सुवर्णपदक जिंकले आहे. पर्याय डी काय तर योग्य उत्तर आहे. कोणी जिंकले आहे? तर अंकिता भोरडे यांनी. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारत देश 139 देशाच्या क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आहे? तर कितव्या क्रमांकावर आहे? तर 38व्या क्रमांकावर आहे. कशा संबंधित? तर लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये. आणि 139च्या देशाच्या क्रमवारीत हा भारत देश 38व्या क्रमांकावर आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. लाईकचं प्रमाण वाढा विद्यार्थी मित्र, फटाफट लाईक करत चला. तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो तर माझ्या मेहनतीला एक लाईक तरी ठोका तुम्ही. केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर कितव्या क्रमांकावर आहे? तर 4थ्या क्रमांकावर आहे. केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य हा 4थ्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर आहे? तर 4थ्या क्रमांकावर आहे. आणि पर्याय सी याचं काय तर योग्य उत्तर आहे. जागतिक कडधान्य दिन कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक कडधान्य दिन हा 10 फेब्रुवारी या दिवशी काय तर साजरा करण्यात येतो. जागतिक कडधान्य दिन. आणि पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब महामार्ग शक्तीपीठ हा किती जिल्ह्यातून जाणार आहे? तर किती जिल्ह्यातून जाणार आहे? तर 12 जिल्ह्यातून जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब महामार्ग शक्तीपीठ हा 12 जिल्ह्यातून जाणार आहे. किती जिल्ह्यातून जाणार आहे? तर 12 जिल्ह्यातून जाणार आहे. आणि पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र शासनाचा 2023 वर्षाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर कोणाला जाहीर झाला आहे? तर रवींद्र शोभणे यांना काय तर हा जाहीर झाला आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीसाठी देशातील एकूण किती मतदार पात्र ठरले आहे? तर किती मतदार पात्र ठरले आहे? तर
96,88,00,000 मतदार काय तर पात्र ठरले आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी 3 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. त्यामध्ये कोणाचा समावेश नाही? तर कोणाचा समावेश नाही तर सुषमा स्वराज यांचा याच्यामध्ये काय तर समावेश नाही. पी.व्ही. नरसिंहराव, एम.एस. स्वामीनाथन, चौधरी चरणसिंह यांचा काय तर समावेश आहे. तर पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. पहिल्यांदाच एका दिवशी किती व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर झाला आहे? तर पहिल्यांदाच एका दिवशी किती तर 3 व्यक्तींना काय तर देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर झाला आहे पहिल्यांदा. तर पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. नवी दिल्ली आयोजित जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर जगदीप धनखड. नवी दिल्ली आयोजित जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेच्या उद्घाटन हे जगदीप धनखड यांच्या हस्ते काय तर करण्यात आले आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे आयोजित हिंदी महासागर परिषद मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? तर भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? तर एस जयशंकर हे करणार आहे भारताचे प्रतिनिधित्व. तर पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार शशिकांत उर्फ नानामुळे यांना जाहीर झाला आहे. ते प्रसिद्ध रिकामी जागा वादक आहेत. तर प्रसिद्ध काय तर ते तबला वादक आहेत. कोण? तर शशिकांत उर्फ नानामुळे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कनिष्ठ गटातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कुठे होणार आहे? तर कनिष्ठ गटातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा हे कुठे होणार आहे? तर पटियाला येथे होणार आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोण ब्रिटिश सरकारच्या आरोग्य आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती होणारे देशातील पहिले कृषी पदवीधर संशोधक ठरले आहे? तर कोण आहेत? तर ते विनायक हेगाना. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील कितवी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजेनंतर भरविण्याचा निर्णय घेतला आहे? तर कितवीपर्यंत? तर 4थी पर्यंत. महाराष्ट्र शासनाने राज्यातील 4थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजेनंतर भरवण्याचा निर्णय घेतला आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते 34व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? तर कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? तर नाशिक येथे करण्यात आले आहे उद्घाटन. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते 34व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नाशिक ठिकाणी करण्यात आले आहे. नाशिक ठिकाणी करण्यात आले आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे कोणत्या कालावधी दरम्यान नवी दिल्ली येथे 51वा जागतिक पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे? तर कोणत्या? तर 10 ते 18 फेब्रुवारी या कालावधी दरम्यान काय तर नवी दिल्ली येथे 51वा जागतिक पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारताचे बुद्धिबळपटू रिकामी जागा यांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा फिडे ट्रेनर पुरस्कार जाहीर झाला आहे. तर कोणाला झाला आहे? तर जाहीर अभिजित कुटे यांना काय तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा फिडे ट्रेनर पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिजित कुटे यांना. लक्षात असू द्या, अभिजित कुटे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यांचा कोणत्या देशाच्या पर्यटन विभागाने प्रसिद्ध आईस पॅलेसमध्ये फलक लावून सन्मान केला आहे? तर कोणत्या देशाच्या? तर स्वित्झर्लंड या देशाच्या पर्यटन विभागाने काय तर प्रसिद्ध आईस पॅलेस मध्ये फलक लावून सन्मान केला आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारताने कोणत्या देशासोबत केलेला फ्री मूव्हमेंट रेजिम करार रद्द केला आहे? तर कोणत्या देशासोबत? तर म्यानमार. भारताने म्यानमार या देशासोबत केलेला
फ्री मूव्हमेंट रेजिम करार रद्द केला आहे. पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र सरकार आणि गुगल यांच्यात कोणत्या ठिकाणी AI ऑफर महाराष्ट्र हा सामंजस्य करार करण्यात आला आहे? तर कोणत्या? तर पुणे. महाराष्ट्र सरकार आणि गुगल यांच्यात पुणे या ठिकाणी AI फॉर महाराष्ट्र हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. पर्याय सी याचं काय तर योग्य उत्तर आहे. नायब बुकेले यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे? तर नायब बुकेले यांची अल साल्वाडोर देशाच्या अध्यक्षपदी काय तर दुसऱ्यांदा निवड झाली आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. सर्वोत्कृष्ट ग्रीन बॉन्ड कॉर्पोरेट पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला आहे? तर कोणत्या कंपनीला मिळाला आहे? तर REC या कंपनीला काय तर पुरस्कार हा मिळाला आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतातील पहिला स्वदेशी बनावटीचा 150 मिमीचा स्मार्ट दारुगोळा कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर IIT मद्रास या संस्थेने काय तर विकसित केला आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्यातील मंदसौर जिल्ह्यात चित्त्यासाठी देशातील दुसरे अभयारण्य विकसित करण्यात येणार आहे? तर कोणते? तर मध्य प्रदेश या राज्यातील काय तर मंदसौर जिल्ह्यात चित्त्यासाठी काय तर देशातील दुसरे अभयारण्य विकसित करण्यात येणार आहे मध्य प्रदेश राज्यातील. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. दरवर्षी कोणत्या कालावधीत वन अग्नी सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो? तर कोणत्या? तर 1 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत काय तर वन अग्नी सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. नुकतेच कोणत्या राज्यात महात्मा गांधी यांना समर्पित बापू टावरचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर कुठे? तर बिहार. बिहार या राज्यात महात्मा गांधी यांना समर्पित बापू टावर यांचे काय तर उद्घाटन करण्यात आले आहे बिहार राज्यातील. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. फारुकी नाझकी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर गायक या क्षेत्राशी काय तर ते संबंधित होते फारुकी नाझकी. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. अहमद अवद बिन मुबारक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर कोणत्या देशाच्या? तर येमेन. येमेन या देशाच्या पंतप्रधानपदी काय तर निवड झाली आहे अहमद अवद बिन मुबारक यांची. तर पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय वंशाच्या कोणत्या देशाच्या शिक्षिका आणि राजकारणी शीला फ्लेदर यांचे निधन झाले आहे? तर कोणत्या? तर ब्रिटिश. भारतीय वंशाच्या ब्रिटिश देशाच्या शिक्षिका आणि राजकारणी शीला फ्लेदर यांचे निधन झाले आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. समान नागरी कायदा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर कोणते राज्य ठरले आहे? तर उत्तराखंड राज्य काय तर हे पहिले ठरले आहे समान नागरी कायदा लागू करणारे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजीमध्ये प्रथम स्थान पटकावणारा कोण पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे? तर कोण ठरला आहे? तर जसप्रीत बुमराह हा काय तर पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमराह. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. सर्वात जास्त अंतराळात राहण्याचा विक्रम कोणत्या देशाच्या ओलेग कोनोनेका यांनी केला आहे? तर कोणत्या देशाचे? तर ते रशिया. सर्वात जास्त अंतराळात राहण्याचा विक्रम रशिया देशाच्या ओलेग कोनोनेका यांनी केला आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. सध्या चर्चेत असलेल्या
व्योममित्र हा इस्रोच्या कोणत्या मिशनशी संबंधित आहे? तर कोणत्या मिशनशी संबंधित आहे तर गगनयान. सध्या चर्चेत असलेल्या व्योममित्र हा इस्रोच्या गगनयान मिशनशी काय तर संबंधित आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना कोणत्या राज्यात होणार आहे? तर कोणत्या राज्यात होणार आहे तर तेलंगणा राज्यात होणार आहे. देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना तेलंगणा राज्यात होणार आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. दस्तेड अपोलो फुलपाखरू देशात पहिल्यांदाच कोणत्या राज्यात आढळून आले आहे? तर कोणत्या राज्यात आढळून आले आहे तर हिमाचल प्रदेश. दस्तेड अपोलो फुलपाखरू देशात पहिल्यांदाच हिमाचल प्रदेश या राज्यात काय तर आढळून आले आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्यातील बैतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर कोणते तर गोवा. गोवा राज्यातील बैतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग कोणत्या कालावधी दरम्यान राज्यात रस्ता सुरक्षा महिना मोहीम राबवत आहे? तर कोणत्या तर 14 जानेवारी ते 12 फेब्रुवारी. महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग 14 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधी दरम्यान काय तर राज्यात रस्ता सुरक्षा महिना मोहीम राबवत आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? तर कोणाच्या अध्यक्षतेखाली तर उमाकांत दांगट. महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली काय तर समिती स्थापन करण्यात आली आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे? तर कोणत्या तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत काय तर मंजूर झाले आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर कोणाचे नाव देण्यात आले आहे तर निरंजन शहा यांचे नाव देण्यात आले आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारत ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर कोणत्या राज्यात करण्यात येत आहे तर गोवा या राज्यात करण्यात येणार आहे. भारत ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. उत्तराखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर रितू बाहरी यांची काय तर नियुक्ती करण्यात आली आहे मुख्य न्यायाधीशपदी. कोणत्या तर उत्तराखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी रितू बाहरी यांची काय तर नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? तर कुठे होणार आहे तर पॅरिस येथे होणार आहे. 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा ही पॅरिस येथे होणार आहे. कुठं तर पॅरिस येथे होणार आहे. 2024 मध्ये ऑलिम्पिक खेळासाठी मशाल वाहक म्हणून भारताकडून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर कोणाची निवड करण्यात आली आहे तर अभिनव बिंद्रा यांची काय तर निवड करण्यात आली आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यात कोठे बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे? तर कुठे तर जुन्नर. महाराष्ट्र राज्यात जुन्नर येथे बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने काय तर मान्यता दिली आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. अमेरिका, मेक्सिको व कॅनडा या देशात कोणत्या वर्षी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होणार आहे? तर कोणत्या वर्षी तर 2026 या वर्षी काय तर फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होणार आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे.
केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार कृषी व संलग्न क्षेत्रात कोणता जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे? तर कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे? तर परभणी हा जिल्हा काय तर राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. पर्याय बी याचं योग्य उत्तर आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार कोणता जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे? तर कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे? तर रायगड जिल्हा हा काय तर प्रथम क्रमांकावर आहे. पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या भारतीय संगीत बँडला संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे? तर कोणत्या? तर शक्ती. शक्ती भारतीय संगीत बँडला काय तर संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारत देशात कोणत्या नवीन अति वेगवान महासंगणकाची निर्मिती करण्यात येत आहे? तर कोणत्या? तर परमशंख. भारत देशात परमशंख नवीन अति वेगवान महासंगणकाची निर्मिती करण्यात येत आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सौरभ राव यांची काय तर नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिली आहे? तर कोणत्या राज्याचं? तर महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिली आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या सुपरस्टार तमिळ चित्रपट अभिनेत्याने तमिझागा वेत्री कजगम या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे? तर कोणी केली आहे? तर विजय. विजय या सुपरस्टार तमिळ चित्रपट अभिनेत्याने तमिझागा वेत्री कजगम या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह कधी साजरा करण्यात येतो? तर कधी साजरा करण्यात येतो? तर 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान काय तर हा साजरा करण्यात येतो. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. इब्राहिम इस्कदर यांची कोणत्या देशाच्या सुलतानपदी निवड झाली आहे? तर कोणत्या देशाच्या? तर मलेशिया. इब्राहिम इस्कदर यांची मलेशिया देशाच्या सुलतानपदी काय तर निवड झाली आहे. खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर कुठे करण्यात आले आहे? तर लडाख येथे करण्यात आले आहे. खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. राधा रतुडी यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी निवड झाली आहे? तर कोणत्या? तर उत्तराखंड. राधा रतुडी यांची उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी काय तर निवड झाली आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. 37वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर हरियाणा या राज्यात काय तर आयोजित करण्यात आला आहे 37वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. मारवाड अश्व महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर जोधपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. मारवाड अश्व महोत्सव हा जोधपूर येथे काय तर आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात कोठे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे? तर कुठे? तर गोजूबाबी बारामती येथे काय तर हा महाराष्ट्र राज्यात गोजूबाबी बारामती येथे काय तर श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी किरकोळ बाजारात कोणत्या नावाने प्रति 29 किलो दराने तांदूळ विकणार आहे? तर कोणते? तर भारत तांदूळ. केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी किरकोळ बाजारात भारत तांदूळ नावाने प्रति 29 किलो दराने काय तर तांदूळ विकणार आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर
आहे. PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कौशल्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे? तर किती? तर 101 कौशल्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे. पर्याय 1 आहे तर याचं योग्य उत्तर आहे. भारताचा टेनिस संघ किती वर्षानंतर पाकिस्तानमध्ये डेव्हिस चषक टेनिस सामना खेळत आहे? तर किती वर्षानंतर? तर 60 वर्षानंतर पाकिस्तानमध्ये डेव्हिस चषक टेनिस सामना खेळत आहे. पर्याय बी याचं योग्य उत्तर आहे. भारत आणि कोणत्या देशात MQ-9B या ड्रोन खरेदीचा करार झाला आहे? तर कोणत्या? तर अमेरिका. भारत आणि अमेरिका या देशात काय तर MQ-9B या ड्रोन खरेदीचा करार झाला आहे. पर्याय 1 आहे तर याचं योग्य उत्तर आहे. नुकतेच कोणत्या देशाने क्रूझ मिसाईल चाचणी घेतली आहे? कोणत्या देशाने घेतली आहे? तर उत्तर कोरिया या देशाने काय तर क्रूझ मिसाईल चाचणी घेतली आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. क्रीडापटूसाठी राखीव जागा ठेवणारी देशातील रिकामी जागा ही पहिली IIT ठरली आहे. कोणती IIT ठरली आहे? तर ती IIT मद्रास ही काय तर पहिली IIT ठरली आहे. क्रीडापटूंसाठी राखीव जागा ठेवणारी देशातील IIT मद्रास. लक्षात असू द्या. पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. भारतीय हवाई दलाचा कोणता सराव राजस्थानमधील पोखरण येथे आयोजित करण्यात आला आहे? तर कोणता सराव आहे? तर तो वायुशक्ती 2024. भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 हा सराव राजस्थानमधील पोखरण येथे काय तर आयोजित करण्यात आला आहे. पर्याय 1 आहे तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 सराव कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर कुठे करण्यात आला आहे? तर पोखरण येथे आयोजित करण्यात आला आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या देशाने भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPIच्या वापरास मान्यता दिली आहे? तर कोणत्या देशाने? तर फ्रान्स. फ्रान्स देशाने भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPIच्या वापरास काय तर मान्यता दिली आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे कितवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे? तर कितवे? तर 97वे. महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. दरवर्षी कोणता दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा करतात येतो? तर कोणता दिवस आहे? तर तो 2 फेब्रुवारी. दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस काय तर जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा करतात. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. देशातील पहिल्या IIT सॅटेलाइट कॅम्पस कुठे सुरू होणार आहे? तर कुठे होणार आहे? तर उज्जैन येथे सुरू होणार आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. PM मुद्रा योजनेतून 22.5 लाख युवकांना किती कोटी रुपये कर्ज दिल्याची माहिती केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये देण्यात आली आहे? तर किती कोटी? तर 43 कोटी रुपये कर्ज दिल्याची माहिती केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये काय तर देण्यात आली आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानासाठी किती कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? तर किती कोटी? तर 600 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये आयुष्यमान भारत योजनेसाठी 1000 कोटीची रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. तर किती? तर 7,520 हजार कोटी रुपयाची काय तर तरतूद करण्यात आली आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये मनरेगासाठी किती हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? तर किती? तर 86 हजार कोटी काय तर रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये देशात किती नवीन रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर किती? तर 3 नवीन रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्याची काय तर घोषणा करण्यात आली आहे.
पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. यंदाच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची थीम किती रंगावर आधारित आहे? तर किती रंगावर आधारित आहे? तर 7 रंगावर आधारित आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची थीम 7 रंगावर काय तर आधारित आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये किती वयोगटातील मुलींचे गर्भाशय व मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे? तर किती? तर 9 ते 14 या वयोगटातील मुलींचे गर्भाशय व मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून काय तर मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे 9 ते 14 वयोगटातील. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये कॉर्पोरेट कर 30% वरून किती टक्केवर आणला आहे? तर किती टक्क्यावरून किती टक्केवर आणला आहे? तर 30% वरून 22% वर आणला आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये नोकरशाहीत सुधारणा करण्यासाठी मिशन कर्मयोगी साठी किती कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? तर किती कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? तर 86.13 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महिला व बाल विकास विभागासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? तर किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? तर 26,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये देशातील किती युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती दिली आहे? तर किती? तर 1.4 युवकांना काय तर कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती दिली आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये युवकांच्या कौशल्य वृद्धीसाठी देशात किती IIT सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे? तर किती IIT? तर 3000 IIT सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये लेखपती दीदी योजनेअंतर्गत किती कोटी महिलांना रोजगार व शिक्षणासाठी कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे? तर किती? तर 3 कोटी महिलांना रोजगार व शिक्षणासाठी कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये PM सूर्योदय योजनेअंतर्गत 1 कोटी कुटुंबांना दरमहा किती युनिट वीज मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर किती कोटी? तर 300. 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये PM आवास योजनेअंतर्गत पुढील 5 वर्षात किती घरे बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर किती? तर 2 कोटी 5 वर्षात 2 कोटी घरे काय तर बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे? तर कितव्यांदा केला आहे? तर 6व्यांदा सलग 6व्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. देशात दरवर्षी कोणत्या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो? तर कधी? तर 1 फेब्रुवारी. देशात दरवर्षी 1 फेब्रुवारी या दिवशी काय तर भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. 2024-25 वर्षासाठी युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीत महाराष्ट्र राज्यातील किती गडकिल्ल्यांना नामांकन मिळाले आहे? तर किती मिळाले आहे? तर 11. 2024-25 वर्षासाठी युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीत महाराष्ट्र राज्यातील 11 गडकिल्ल्यांना काय तर नामांकन मिळाले आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. 11व्या राष्ट्रीय ओपन चालण्याच्या किती किलोमीटर शर्यतीत पंजाबच्या मंजू राणीने सुवर्णपदक जिंकले आहे? तर किती? तर
10वे. 11व्या राष्ट्रीय ओपन चालण्याच्या 10 किलोमीटर शर्यतीत काय तर पंजाबच्या मंजू राणीने सुवर्ण पदक जिंकले आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. 2024 वर्षाच्या रामसर स्थळाच्या यादीत भारतातील किती पाणथळाचा समावेश करण्यात आला आहे? तर किती? तर 5. 2024 वर्षाच्या रामसर स्थळाच्या यादीत भारतातील किती पाणथळाचा समावेश करण्यात आला आहे? तर 5 पाणथळाचा समावेश करण्यात आला आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्ण वेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष. 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्ण वेळ सदस्यपदी डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष यांची काय तर नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय हे काय तर याचं योग्य उत्तर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला देण्यात येणारा आहे? तर कोणाला देण्यात येणार आहे? तर नरेंद्र मोदी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार नरेंद्र मोदी यांना काय तर देण्यात येणार आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर 38 सुवर्ण पदके जिंकली आहेत. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत? तर किती पदके जिंकली आहेत? तर 158 पदके जिंकली आहेत. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2024चे सर्वसाधारण विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले आहे? तर कोणत्या राज्याने पटकावले आहे? तर महाराष्ट्र राज्याने पटकावले आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर कोणाची निवड झाली आहे? तर जय शहा यांची निवड झाली आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या बँकेवर बँकिंग व्यवहार करण्यावर निर्बंध घातले आहे? तर कोणत्या? तर पेटीएम पेमेंट बँक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँक या बँकेवर काय तर बँकिंग व्यवहार करण्यावर निर्बंध घातले आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा निर्णय मद्रास हायकोर्टाने दिला आहे? तर कोण दिला आहे? तर तामिळनाडू. तामिळनाडू राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा निर्णय मद्रास हायकोर्टाने दिला आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. मुलींच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये सर्वाधिक सहभाग असलेल्या देशातील टॉप 10 महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे? तर कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे? तर पुणे या जिल्ह्याचा काय तर समावेश आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. मस्कत येथे भारत आणि ओमान यांच्यात कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी करार करण्यात आला आहे? तर कोणत्या? तर संरक्षण. मस्कत येथे भारत आणि ओमान यांच्यात संरक्षण क्षेत्रात काय तर गुंतवणूक करण्यासाठी करार करण्यात आला आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार आहे? तर कोणाची निवड होणार आहे? तर चंपाई सोरेन यांची काय तर निवड होणार आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. हेमंत सोरेन यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे? तर कोणत्या पदाचा? तर झारखंड. हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा काय तर राजीनामा दिला आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्र हो, हा संपूर्ण व्हिडिओ फेब्रुवारी महिन्यातील सर्व
घडामोडीचे आपण प्रश्न सुपरफास्टमध्ये घेतले आहेत आणि तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो. तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करत चला. तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो, तुम्ही माझ्यासाठी एवढं करा. या व्हिडिओची जास्तीत जास्त लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा आणि साईडला जी दिलेली बेल आयकॉनची घंटी असते, त्याला प्रेस करा आणि ऑलचं ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे आपल्या सर्व येणाऱ्या व्हिडिओची काय तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. तर असेच प्रश्नांचा जर तुम्हाला मोफत सराव करायचा असेल, तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येऊ. तर तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.